होऊ शकता छत्रपती शिवाजी महाराज असो समाधान शिबिर अभियान टप्पा जो आहे सिरसा या ठिकाणी पार पडत आहे। या ठिकाणी समस्या आहे त्या समस्येचं निवारण करण्यासाठी जे स्टॉल शासनाने या ठिकाणी लावले आहेत महसूल मंडळ व भूमी विभागाच्या मार्फत तहसील कार्यालयातून या ठिकाणी आपण प्रथम नंबर 1 च्या स्टॉलवर आलो आहोत। सर, या ठिकाणी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्याचे कुठले प्रश्न सोडवले जातील? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील। आता पीएम किसानच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी त्या आमचं लॉगिन आयडी नाही चालू आहे। लॉगिन आयडी सुरू झाल्याच्या नंतर आम्ही त्यांचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो। त्यांचा आम्ही मोबाईल नंबर आधार नंबर घेतो आम्ही, कारण आता ज्यावेळेस साईट सुरू होईल त्यावेळेस आम्ही त्यांना फोन लावून सांगू किंवा तुमची अशी अडचण आहे, तुम्ही हे डॉक्युमेंट आणून द्या आमच्यापाशी, आम्ही तुमची प्रोसिजर करून देऊ। म्हणजे त्यांच्या काय अडचणी आहेत त्या आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न करतो। म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो एवढा मोठा कार्यक्रम आज या महसूल मंडळ महसूल मंडळ हा परळी तालुक्यातला सगळ्यात मोठा महसूल मंडळ आहे। या महसूल मंडळामध्ये जो कार्यक्रम लावला आहे या स्टॉल मधून आपण असे आपल्या बोलण्यातून असं जाणवते किंवा या ठिकाणी या समाधान शिबिर जो आहे या समाधान शिबिरामधून तुम्ही फक्त मार्गदर्शनच देणार आहात किंवा समस्या कसे सोडवल्या जातील असं बोलण्यातून जाणवत आहे? मार्गदर्शनच नाही, आम्हाला समस्या सोडवायच्यात, पण काही अडचणी नेटवर्क साईड प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही पण ते करू शकत नाही। पण शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो, त्यांच्याशी आम्ही संपर्क नंतर करू शकतो। आमचा प्रश्न तोच आहे किंवा सतत शेतकरी जो वर्ग आहे कामाच्या बाबतीतून वेळ काढून सतत तहसीलला चक्रा मारत बसणे, वेळ वाया घालणे किंवा आपली संपत्ती म्हणजे पैसा वाया घालणे, याच्यातून कुठंतरी त्याच्यातून त्यांचं कुठंतरी एक चांगलं काम व्हावं म्हणून हा कार्यक्रम लागला आहे। या कार्यक्रमातून मार्गदर्शनही होईल आणि त्यांचं समाधानही होईल असं म्हणताय आपण? ठीक आहे, सरांचं असं म्हणणं आहे की या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन तर होणारच आहे, समाधानही होणार आहे असं सरांचं म्हणणं आहे। धन्यवाद। जाऊया पुढच्या स्टॉलवर। या ठिकाणी स्टॉल आहे नोंदणी व मुद्रांक विभाग। या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी रजिस्टर ऑफिसचे जे कर्मचारी वर्ग आहे या ठिकाणी त्यांच्याशी आपण बोलूया। सर, महसूल विभाग व वन विभाग यांच्या माध्यमातून जो महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे, तसं पाहता सिरसाळा हा महसूल मंडळ मोठा आहे। या मोठ्या महसूल मंडळामध्ये आपल्या स्टॉलच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या कुठल्या अडचणी सोडवल्या जातील आणि सोडवल्या जातील का किंवा त्यांना नुसते या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल? सर, छत्रपती शिवाजी महाराज अभियान समाधान शिबिरामध्ये शेतकऱ्यांच्या दस्त नोंदणीबाबत काही अडचणी असतील तर त्या या शिबिराच्या माध्यमातून सोडवण्यात येतील। तसेच शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी काय काय योजना आहेत, काय सवलती आहेत, स्टॅम्प ड्युटी माफी याची माहिती देखील शेतकऱ्यांना देण्यात येईल। त्यामध्ये महिलांसाठी महिला खरेदीदार जर निवासी सदनिका बांधकामाचं जर घर वगैरे विकत घेत असतील त्या दस्ताला 1% शुल्कात माफी दिलेली आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खर्चासाठी जर गहाणखताचा दस्त जर विद्यार्थ्यांनी निष्पादित केलेला असेल तर त्यावर मुद्रा शुल्क माफ केलेलं आहे शासनानं, त्याचा देखील लाभ विद्यार्थ्यांसाठी घेता येईल। त्याचबरोबर सलग योजना, एका शेतकऱ्याचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे 12 वर्षापासून असेल आणि त्याच्यात आपापसात भांडणं असेल तर त्या भांडणं कलह मिटण्यासाठी शासनाने नवीन योजना आणलेली आहे, तिचं नाव आहे सलोखा योजना। त्यामध्ये जे रजिस्ट्रीसाठी 4-5% जो खर्च येतो तो न येता 1000 मुद्रांक आणि 1000 नोंदणी फी मध्ये तुमची किती शेती असेल आपापसामध्ये तर त्याचा अदलाबदलीचा दस्त मालकी हक्क त्यांना देण्यात येत आहे आणि सलोखा त्यांचं भांडणं मिटत आहे अशी योजना आणलेली आहे। त्याचबरोबर निवासी आणि कृषी मालमत्ता शेतकऱ्यांसाठी जर त्यांच्या पती पत्नी मुलगा मुलगी आणि नातू याच्यामध्ये जर बक्षीस पत्राचा दस्त केला तर ते 1% होतं। त्याच्यासाठी रजिस्ट्रीसाठी 4% जे खर्च येतो त्यामध्ये वास्तुतेमध्ये स्टॅम्प ड्युटी माफी भेटते। तसंच तुकडेबंदीमध्ये आता नवीन शासनानं नगरपालिका हद्दीमध्ये निवासी वाणिज्य आणि औद्योगिक प्रयोजनासाठी जर तुकडे पडलेले असतील 1965 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत ज्यांच्याकडे येणे नाही वगैरे अशा नागरिकांसाठी नगरपालिकेमार्फत रहिवासी विभागाचा दाखला घेतल्यानंतर त्यांची रजिस्ट्री आता होणार आहे। त्याच्यामुळे त्यांना सरकारी ऑफिसमध्ये वगैरे जायची गरज नाही। येणे नसला तरी त्यांना रहिवासी दाखल्याच्या आधारेच या नवीन शासन निर्णयाअंतर्गत त्यांना रजिस्ट्री करण्यात येईल।
तसंच आता एक जिल्हा एक नोंदणी अंतर्गत प्रत्येक कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठलीही मिळकत असो, कुठल्याही रजिस्ट्री ऑफिसला तशी नोंदणी करू शकतात. अशा प्रकारे आमच्याकडची योजना त्याची आपण शेतकऱ्यांना माहिती देऊ नागरिकांना. आपण पाहिलं या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक जो स्टॉल आहे या ठिकाणी अतिशय सर सविस्तर अशा स्वरूपामध्ये मार्गदर्शन केलेलं आपण पाहिलं. तर प्रामुख्याने असा विषय आहे या स्टॉलच्या माध्यमातून आपण मुख्य कुठल्या गोष्टी या ठिकाणी शेतकऱ्याचं निवारण करणार आहात? मुख्य गोष्टी जे आपल्याकडे नागरिक येतील ज्याच्या रजिस्ट्रीविषयी किरकोळ असेल, कुठल्या समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार. बरं, या सोडवण्याच्या प्रयत्नापासून शेतकऱ्याला कुठला फायदा वेगळा होईल सर? वेगळा म्हणजे शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला कुठला दस्तकाराचा याची माहिती नसती. जसं बक्षीसपत्र, आता आपण बक्षीसपत्र केलं तर 1% होतं. विद्यार्थ्यासाठी गहाणखत असेल तर माफी आहे, ही सर्वसामान्य लोकांना माहित नसतं. ती आपल्याकडे आले तर आपण त्यांना मार्गदर्शन करू, त्याच्याबद्दल माहिती देऊ. समजा मुख्य वेळ आणि पैसा हा वाचू शकतो का? वाचू शकतं ना. आता महिला जर घेत असेल तर महिलाला 1% माफी आहे, त्याची आपण माहिती देऊ शकतो. बरं, या ठिकाणी या स्टॉलमधून सविस्तर असं सरांनी मार्गदर्शन केलं. वेळ आणि पैसा हा या स्टॉलच्या माध्यमातून वाचू शकता असं सरांनी सांगितलं आहे. आता आपण पुढे जाऊयात पुढच्या स्टॉलवरती.